सर्वांना नमस्कार. श्री अर्चना या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. एक बाल संन्यासी, वय फक्त 8 वर्ष, पण ज्ञान एवढं गाढ की संपूर्ण भारताला एक सूत्रात बांधले. ज्यांनी अद्वैत वेदांतची दिव्य ज्योत प्रज्वलित केली, ज्यांनी सांगितलं ब्रह्म सत्य जगत मिथ्या, ते महान तत्वज्ञ, सनातन धर्माचे पुनर्जीवन करणारे जगद्गुरू आदि शंकराचार्य. जाणून घेऊया आदि शंकराचार्य जयंतीचं महत्त्व, त्यांचे कार्य आणि त्यांनी दिलेला अमूल्य आध्यात्मिक संदेश. भारतभूमीवर धर्माची गती मंदावली होती. वेदांचा खरा अर्थ हरवत चालला होता. अशावेळी केवळ अल्प वयात एक तेजस्वी संन्यासी प्रगट झाला, ज्यांनी संपूर्ण भारतभर पदयात्रा करून सनातन धर्माची पताका पुन्हा उंचावली. त्यांचं चरित्र आपल्याला कुठं पाहायला मिळतं, कशामध्ये आपल्याला चरित्र त्यांचं कळतं. त्यांचं काही परंपरानुसार आदि शंकराचार्यांचं चरित्र शंकर दिग्विजय ग्रंथात वर्णन केलेलं आहे. आणि काही परंपरानुसार आदि शंकराचार्यांना भगवान शिवाचा अवतार मानलं जात आहे. कुठं की शिवपुराणमधील धर्म रक्षणासाठी शिव अवतार घेतात या संकल्पनेशी जोडलेलं गेलं आहे. आदि शंकराचार्याचा जन्म कुठं झाला तर केरळमधील कालडी येथे झाला असं मानलं जातं. त्यांच्या वडिलाचे नाव शिवगुरू आणि आईचे नाव आर्याबा होते. लहानपणापासूनच त्यांच्यात विलक्षण बुद्धिमत्ता होती. अल्पवयातच त्यांनी वेद, उपनिषद आणि शास्त्रांचा सखोल अभ्यास केला. पण त्यांना केवळ ज्ञान मिळवायचे नव्हते, ते संपूर्ण समाजापर्यंत पोहोचवायचे होते. लहान वयातच त्यांनी संन्यास घेतला. परंपरेनुसार सुमारे 8व्या वर्षी त्यांनी संन्यास स्वीकारला आणि संपूर्ण आयुष्य धर्मप्रसार, तत्वज्ञान आणि भारत भ्रमण यासाठी समर्पित केले. आदि शंकराचार्यांनी अल्प वयातच संन्यास स्वीकारल्यामुळे त्यांनी सांसारिक जीवनाचा त्याग केला आणि त्यामुळे त्यांचे लग्न झाले नाही, म्हणजे लग्न केले नाही त्यांनी. आदि शंकराचार्यांनी संपूर्ण भारतभर पदयात्रा केली. उत्तर ते दक्षिण, पूर्व ते पश्चिम यांनी विविध विद्वानाशी शास्त्रार्थ केला आणि वेदांताचा खरा अर्थ स्पष्ट केला. त्यांच्या प्रभावी विचाराने अनेक लोक पुन्हा सनातन धर्माकडे वळले. त्यांनी देशाच्या 4 दिशांना 4 मठाची स्थापना केली. उत्तरेमध्ये बद्रीनाथ, पश्चिमेला द्वारका, पूर्वेला पुरी आणि दक्षिणेला शृंगेरी या 4 मठामुळे सनातन परंपरेचे रक्षण झाले. धर्माचा प्रचार सतत चालू राहिला. यालाच अनेक जण 4 धाम स्थापना असे म्हणतात. त्यांनी 4 धामाची स्थापना केलेली. त्याने अनेक स्तोत्रे, ग्रंथ लिहिले. भज गोविंदम, निर्वाण षटकम, सौंदर्य लहरी यासारखी रचना आजही भक्तिभाव जागवतात. त्यांच्या लेखनामध्ये ज्ञान, भक्ती, वैराग यांचा सुंदर असा संगम दिसतो. त्यांचं जयंतीचं महत्त्व खूप मोठं आहे. हा दिवस आपल्याला ज्ञानाचा मार्ग स्वीकारण्याची प्रेरणा देतो, अहंकार सोडून सत्याचा शोध घेण्याची शिकवण देतो. तसेच धर्मातील एकता, समन्वय यांचे महत्त्व सांगतो. त्यांनी संस्कृत भाषेत अनेक ग्रंथ स्तोत्र लिहिली. मुख्य त्यांच्या रचनामध्ये भज गोविंदम आहे, निर्वाण षटकम, सौंदर्य लहरी, विवेक चूडामणी, उपदेश सहस्री, आत्मबोध यांनी संस्कृत भाषेत अनेक स्तोत्र आणि ग्रंथाची निर्मिती करून अद्वैत वेदांताचा संदेश संपूर्ण भारतात पोहोचवला. या दिवशी काय करावं? या दिवशी आदि शंकराचार्याचं पूजन, अद्वैत वेदांत वाचन, गुरुपूजन, ज्ञानदान, भज गोविंदम किंवा निर्वाण षटकम याचं पठण करावं. त्यांनी केवळ ज्ञान दिलं नाही, संपूर्ण भारताला एकत्र बांधण्याचं कार्य केलं. त्यांनी सांगितलं की सत्य एकच आहे, मार्ग अनेक असू शकतात, पण अंतिम लक्ष्य काय एकच आहे. आजच्या काळातही त्यांचे विचार अत्यंत महत्त्वाचे आहेत. भेदभाव, मतभेद, गोंधळ यामध्ये अडकलेल्या समाजाला एकतेचा संदेश देणारे त्यांचे तत्वज्ञान आजही मार्गदर्शक ठरते. त्यांची जयंती आपल्याला आठवण करून देते की ज्ञानाशिवाय मुक्ती नाही, सत्याशिवाय शांती नाही आणि आत्मज्ञानाशिवाय जीवन पूर्ण होत नाही. त्यांनी समाधी 32व्या वर्षी घेतली असं मानलं जातं. म्हणजे त्यांचा अंदाजे असं इसवी सन आहे की 820च्या दरम्यान, इसवी सन 820च्या आसपास. परंपरेनुसार थोडेसे भिन्न मत आहेत आणि त्यांनी कुठे घेतली ह्याचं सुद्धा भिन्न मत आहे. कारण कोणी म्हणतात केदारनाथ परिसर किंवा कोणी म्हणतात कांचीपुरम, दोन्ही मतप्रवाह आहेत. केवळ 32व्या वर्षी अल्पायुष्य,
पण कार्य इतकं महान की आजही संपूर्ण भारत त्यांच्या विचाराने उजळून निघतो. धर्मात निर्माण झालेला गोंधळ दूर करून वेद उपनिषदांचा खरा अर्थ लोकांपर्यंत पोहोचवून अद्वैत वेदांताची दिव्य ज्योत प्रज्वलित करणारे, भारताच्या 4 दिशांना मठाची स्थापना करून सनातन परंपरेला बळ देणारे, संस्कृत भाषेत त्यांनी अनेक ग्रंथ आणि स्तोत्राची अमूल्य देणगी देणारे, संपूर्ण भारतभर पदयात्रा करून धर्मप्रसार करणारे अशा जगद्गुरू आदि शंकराचार्य यांची जयंती आपल्याला एकच महत्त्वाचा संदेश देते: ज्ञानाशिवाय मुक्ती नाही आणि सत्याशिवाय शांती नाही आणि आत्मज्ञानाशिवाय जीवन आपलं पूर्ण होत नाही. जगद्गुरू आदि शंकराचार्यांना कोटी कोटी नमन.